फायनान्शियल प्लॅनिंग मधून हा एक प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये सांगितलं की श्रीमती अरुणा ठक्कर परचेस 100 shares ऑफ फेस व्हॅल्यू 100 when the market value is 1200. She paid brokerage at the rate 0.3% and 18% GST on brokerage. Find the following. असा प्रॉब्लेम दिलाय आणि खाली 4 सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत वेगवेगळे. सगळ्यात पहिले स्टार्टिंगला नंबर ऑफ शेअर्स इज 100, फेस व्हॅल्यू 100 when and market value is 1200. मग नेट अमाऊंट जो पहिला क्वेश्चन आहे तो सिंपल सोडवायचा. नेट अमाऊंट काय असेल तर नंबर ऑफ शेअर्स इनटू देअर मार्केट व्हॅल्यू. नेट अमाऊंट कॅल्क्युलेट करताना फेस व्हॅल्यू विचारात घ्यायची नाही. फेस व्हॅल्यू विचारात घ्यायची असेल तर त्या कंडिशनला त्यांनी आपल्याला डिव्हिडंड दिलेला असेल. तर मार्केट व्हॅल्यू आहे 1200, नंबर ऑफ शेअर्स आहेत 100, म्हणजे याचा आन्सर 1200, याचा आन्सर असेल 1,20,000. 1,20,000. नंबर नेक्स्टचा क्वेश्चन आहे ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड. आता टोटल व्हॅल्यू आपल्याला नेट अमाऊंट समजलं किती आहे. नेट अमाऊंट 1,20,000. मग 1,20,000 चा व्यवहार करताना आपल्याला ब्रोकरेज द्यायचे 0.3%. म्हणजे टोटल ब्रोकरेज किती होईल 0.3% आहे म्हणजे 100 रुपयावर 30 पैसे. म्हणजे टोटल ब्रोकरेज येईल 0.3/100 इंटू 1,20,000. याची व्हॅल्यू येईल 360. याची व्हॅल्यू येईल 360. आता नेक्स्ट आहे ब्रोकरेज म्हणजे काढलं, नेट अमाऊंट काढली, ब्रोकरेज काढला. तिसरा क्वेश्चन आहे माझ्याकडे जीएसटी पेड ऑन ब्रोकरेज. तर जीएसटी पेड आहे ब्रोकरेज वर. मग जीएसटी किती आहे 18% ऑफ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ब्रोकरेज 360. मग जीएसटी 64 रुपीज 80 पैसे. 64 रुपीज 80 पैसे. लास्ट टोटल अमाउंट. अरुणा ठक्करजींना काय केलं होतं 100 शेअर्स विकत घेतले होते. मार्केट व्हॅल्यू 1200 होती. जीएसटी रेट होता 18% आणि ब्रोकरेज होतं 0.3%. आता त्यांनी नेट अमाऊंट पेड केलेलं असेलच, त्याच्यावरच त्यांना ब्रोकरेज लागलेलं आहे 360 रुपये आणि त्यावरच जीएसटी लागलेलं आहे त्याला 64 रुपये 80 पैसे. म्हणजे टोटल अमाऊंट त्यांना किती द्यावी लागेल तर 1,20,000 प्लस 360 प्लस 64,080 रुपीज 64 रुपीज 80 पैसा. सो टोटल जर आपण घेतली याची सम जर घेतली तर याचा आन्सर भेटेल 1,20,424.80 पैसे. सो याचा आन्सर असेल 1,20,424.80 पैसे. थँक्यू.